तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो कोणत्या तारखेला पडणार आहे आणि तो जो हप्ता पडणार आहे त्याचे लाभार्थी कोण आहेत याची देखील यादी आलेली आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं याविषयीची माहिती देखील आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला तुम्हाला जे आहे ते पीएम किसान योजना याच्या अधिकृत वेबसाईटवर येऊन जायचं आहे आणि ती अधिकृत वेबसाईट आहे pmkisan.gov.in। तर ही अशा प्रकारची वेबसाईट आहे। वेबसाईटवर आल्याच्या नंतर अशा मी या पेजवर आल्याच्या नंतर तुम्ही इथून तुमची लँग्वेज जी काही असेल ती तुम्ही चेंज करू शकता। आता चेंज केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की पीएम किसान योजनेचा हप्ता कधी पडणार आहे याविषयीची एक नोटीस इथे आलेली आहे। ऑनरेबल प्राइम मिनिस्टर विल बी रिलीज द 18th इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान ऑन 5th ऑक्टोबर 2024। तर याचा हप्ता जो आहे तो 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहेत। पण याची लाभार्थी यादी देखील आलेली आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं आता आपण हे पाहूया। तर या पेजवरतीच आल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल, तिथे ई-केवायसी शेतकरी नोंदणी अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील। त्याच्या खालीही भरपूर ऑप्शन दिसतील, त्याच्या खाली तुम्हाला यायचं आहे आणि सगळ्यात खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता लाभार्थी यादी। तर याच्यावर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे। या लाभार्थी यादीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी। तर येथे तुम्हाला तुमचं स्टेट जे काय असणार आहे ते तुम्हाला तुमचं स्टेट जे काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून द्यायचं आहे। तर आता आपण इथे सिलेक्ट करत आहोत। त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून द्यायचं आहे। तुमचं सब डिस्ट्रिक्ट जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुमचा ब्लॉक जो काही असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तुमचं व्हिलेज म्हणजे तुमचं जे काही गाव असेल ते देखील तुम्हाला जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। आणि याविषयीची माहिती तुम्ही भरलेली जी पीएम किसान योजनेचा अर्ज आहे त्याच्यावरील जी पावती मिळते त्याच्यावर देखील याची माहिती दिलेली असते, ती पाहून देखील तुम्ही भरू शकता। आणि आता ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहू शकता गेट रिपोर्ट, याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। आता ते प्रोसेसिंगमध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्या आपण माहिती भरल्यानुसार यादी जी आहे लाभार्थी यादी जी आहे ती ओपन झालेली आहे। आणि तुम्हीही अशा प्रकारची माहिती टाकून तुम्ही तुमचं लाभार्थी यादी जी आहे ती ओपन करू शकता, बेनिफिशरी लिस्ट ओपन करू शकता आणि तुम्हीही पाहू शकता याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही, तुम्ही म्हणजे तुम्हालाही या योजनेचा हप्ता मिळणार आहे की नाही याविषयीची माहिती तुम्ही अशा प्रकारे या यादीतून चेक करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता भरपूर शेतकऱ्यांचे जे आहेत ते नाव आलेले आहेत आणि तुमचंही नाव याच्यामध्ये आहे की नाही तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।